नमस्कार, चार्ज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे चणा डाळ टाकून कोबीची भाजी। तर ते मी कशी बनवते ते आज आपण पाहूया। तर चला। तर इथे मी कोबी कट करून घेतलेला आहे। मी उभा असा हा कोबी कट केलेला आहे। तर त्यानंतर इथे मी भिजवलेली चण्याची डाळ अर्धी वाटी इतकी घेतलेली आहे। त्यानंतर आपण आता वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी ते कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर इथे मी 4 ते 5 हिरवी मिरची वापरलेली आहे। ती कमी तिखट आहे। तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। त्यानंतर हे असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे विदाऊट पाणी घालायचं नाही। त्यानंतर फोडणीसाठी आपण इथे आता लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर लसूण मी इथे पकडीने असा चेचून घेत आहे। तुम्ही खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात थोडंसं चेचून घ्या। आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेत आहे। तर त्यानंतर त्यात मी मोहरी, जिरी टाकायची। त्यानंतर मी ते टाकत आहे लसूण। तर लसूण आणि जिरी थोडीशी परतून घ्यायची। त्यानंतर मी कढीपत्ता टाकत आहे। थोडंसं परतलं की त्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं तर ते टाकायचं आणि हे वाटण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, थोडंसं परतायचं। त्यानंतर मी ते हिंग टाकत आहे। तर हिंग टाकल्यानंतर परत याला छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी हळद टाकत आहे। तर पुन्हा एकदा छान मिक्स करायचं। तर आपला मसाला हा जो आहे तो छान परतला गेला पाहिजे। तर त्यानंतर इथे मी टाकत आहे कोबी। त्यानंतर इथे मी चणा डाळ टाकत आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची सर्व व्यवस्थित। तर तुम्ही ही अशा पद्धतीची कोबीची भाजी चणा टाकून ते एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यामध्ये मी असा भरपूर सारा कढीपत्ता वगैरे वापरलेला आहे। कढीपत्ता आपल्या केसांसाठी, शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तर तुम्ही अशा पद्धतीची कोबीची भाजी एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर मी इथे एक वाफ काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली वाफ एक कोबीला आलेली आहे। 2 ते 3 मिनटं इतकी वाफ काढून घ्यायची। त्यानंतर मिक्स करून पुन्हा एकदा मी 1 ते 2 मिनटं वाफवून घेणार आहे। तर त्यानंतर 1 ते 2 मिनटं झालेलं आहे। तर पुन्हा एकदा मिक्स करून घेते। आपली कोबीची भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। जेव्हा ती थोडी शिजते तेव्हाच हा कट केलेला टोमॅटो मी टाकत आहे, जेणेकरून आपल्या कोबीचा रंग आपल्याला हवा तसा पिवळा कलर भेटतो। टोमॅटो जर शिजवताना टाकले तर त्याचा कलर थोडासा लालसर होतो। ती कोबीची भाजी खायला एवढी म्हणजे वेगळी वाटते। त्यामुळे मी टोमॅटो इथे नंतरच टाकते, जेणेकरून टोमॅटोसुद्धा कोबीच्या भाजीमध्ये छान दिसतात असे रेड। तर आपण आता कोबीची भाजी टोमॅटो टाकल्यानंतर 1 मिनिट अशी मी वाफ करून घेतलेली आहे। आपली कोबीची भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती छान आलेला आहे। तर ही अशी कोबीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील खूप आवडेल। तर आता मी इथे